नमस्कार मित्रांनो, बिग बॉस मराठी सीझन नंबर 6च्या घरातून आज शॉकिंग असं एलिमिनेशन झालंय आणि बिग बॉसच्या घरातील एक स्ट्रॉंग कंटेस्टंट दिव्या शिंदे हिने बिग बॉसच्या घरातील इतर सदस्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. यावरती कुठल्याही प्रकारचा माफीनामा सादर न केल्यामुळे एक लीगल ॲडवाईज घेत बिग बॉसने तिला शिक्षा स्वरूप बिग बॉसच्या घराबाहेर काढलं. आता दिव्याचं हे जे काही इव्हेक्शन आहे ते फेअर आहे की अनफेअर आहे, खरंच दिव्याची यामध्ये चूक आहे का, या सगळ्यावरती आज आपण बोलणार आहोत. मित्रांनो, या अगोदर सुद्धा बिग बॉसच्या काही सीझनमध्ये अशा प्रकारच्या चुका केल्यामुळे बिग बॉसने ऑलरेडी काही सदस्यांना घराबाहेर काढलं. पराग कान्हेरे याने थेट एका कंटेस्टंट म्हणजे नेहा शितोळेच्या कानाखाली लावली होती, त्यामुळे पराग कान्हेऱ्याला थेट घराबाहेर काढलं होतं. यासोबतच गेल्या सीझनमध्ये आर्या जाधव हिने निकी तांबोळीच्या थेट कानशिळात लावली होती. बिग बॉसच्या घरातील सगळ्यात मोठ्या नियमाचा भंग केला होता, त्यामुळे तिला घराबाहेर काढलं. आणि आज जे काही घडलं तर ते खूप वाईटच होतं. यावरती सविस्तर आज आपण बोलणार आहोत. मित्रांनो, आज दिवसभर बिग बॉसचा मूड तसा चांगला नव्हता. बिग बॉसच्या घरामध्ये सतत काही ना काही घडत होतं. बिग बॉसच्या घरातील सदस्य हे सतत नियमांचं उल्लंघन करताना दिसत होते. जोडी की बेडी या टास्क अंतर्गत पूर्ण आठवडाभर नियमांचं उल्लंघन झालं आणि आज जास्तच होत होतं. 2-3 वेळा कुकडुकू वाजला होता. सागर कारंडे याला सुद्धा बिग बॉसने विचारलं की आज किती जणांनी रूल्स ब्रेक केले. यावरती सागरने स्पष्ट सांगितले की ऑलमोस्ट सगळ्याच जणांनी रूल मोडलेले आहेत. याच्यामध्ये पहिला क्रमांक येतोय तो म्हणजे ओमकार. ओमकारला दिसायचं आहे, त्यामुळे मी अजिबात बिग बॉसच्या घरामध्ये काम करणार नाही असा त्याने पवित्राच घेतला होता. आणि तो झोपत होता, ते बेल्ट बांधत नव्हता, घरातली काही कामं करत नव्हता, हे स्पष्टपणे ओमकारचं दिसून येत होतं. त्यानंतर अनुश्रीने आज बिग बॉसच्या घरामध्ये खूप सारे रूल्स ब्रेक केले. जोडी की बेडी या टास्कमध्ये ती अजिबात दिसत नव्हती. खरं तर राकेश हा काल त्याला टास्कमध्ये लागल्यानंतर त्याला बेड रेस सांगितली होती. बेडच्या बाजूने तिने बसणं अपेक्षित होतं, परंतु अजिबात ती तसं करत नव्हती. तर सतत बिग बॉसच्या घरातील रूल मोडणे, बिग बॉसचं न ऐकणे, या सगळ्या गोष्टीमुळे आज बिग बॉस प्रचंड वैतागलेले होते. त्यामुळे बिग बॉसने सदस्यांना शिक्षा म्हणून सांगितलं होतं की मी मोठा निर्णय घेत या क्षणाला जाहीर करतो की एक पेक्षा जास्त एलिमिनेशन करेन आणि जे काही नॉमिनेट सदस्य आहेत त्यांनी बॅग भरून तयार राहा. आणि अशा प्रकारे बिग बॉस आज बॉम्ब टाकतील असं वाटलं नव्हतं. आणि तेव्हाच थोडेसे सगळे सदस्य ना हादरले होते की बिग बॉस काही करू शकतात. आता बाकीचे सदस्य हे चांगलेच हादरलेले आहेत. तर बिग बॉसने इथे स्पर्धकांसाठी एक टास्क ठेवला. या टास्क अंतर्गत जे घरामध्ये राहण्यास अपात्र आहे, ते लायक नाही, त्यांच्या चेहऱ्यावरती क्रॉस मार्क लावायचे. तर एका सदस्याने 2-2 सदस्यांना योग्य कारण देत क्रॉस मार्क करायचे आहेत. तर इथे बरेचसे सदस्य आहेत ना, ते त्यांचे पर्सनल ग्रजेस काढताना दिसत होते. एकाने सुद्धा व्यवस्थित नाव घेतले नाही. दीपालीने एक आयुष्य नाव घेतलं की तो जास्त दिसला नाही. पण हा जो काही टास्क झाला ना, या टास्क अंतर्गत बिग बॉसने निवडक सदस्य निवडले. सागर तन्वी यांचं कन्व्हर्सेशन दाखवलं. त्यानंतर 2 बॉडी बिल्डर एकमेकांशी कसे भिडत होते. खरं तर या दोघांचा आहे ना कोल्ड वॉर, शीतयुद्ध गेल्या काही दिवसापासून सुरू आहे आणि आज त्याचा स्फोट आपल्याला पाहायला मिळाला. जर ओमकार उद्या जर बिग बॉसच्या घरामध्ये राहिला, त्याचं जर इव्हेक्शन झालं नाही, तर अजून हे शीतयुद्ध आहे ना, हे वाढताना आपल्याला दिसेल. यानंतर बरेच कटछाट या टास्कमध्ये करण्यात आले होते. अगोदरच विशालने त्या अनुष्ठेच्या वगैरे काही मारलेले होते किंवा अजून काही गोष्टी घडलेल्या होत्या, त्या बिग बॉसने दाखवलं नाही. डायरेक्टच तन्वी आणि दिव्याचं कन्व्हर्सेशन आपल्याला पाहायला मिळालं. तर दिव्याने 2 सदस्यांची यावेळी निवड केली. पहिल्यांदा दिव्याने सागरला निवडलं आणि सागर आणि तिचं जे काही वाजलं होतं त्याच गोष्टी इथे तन्वीने सांगितल्या. त्यानंतर तन्वीने दिव्याला बोलवलं क्रॉस मार्कसाठी. तर इथे दिव्याबद्दल बोलताना तन्वी म्हणाले की ही भरकटलेल्या अवस्थेत पाहायला मिळते. स्वतः नॉमिनेटेड आहे, परंतु मी दिसावी यासाठी ती काही प्रयत्न करताना दिसत नाही. मात्र बाकीच्या सदस्यांना, नॉमिनेट सदस्यांना ती सल्ले देताना दिसते की तुम्ही कशा प्रकारे दिसायला, वागायला पाहिजे. त्यानंतर ही बिग बॉसच्या घरातील नियम मोडते, रात्री झोपत नाही, दिवसा मात्र झोपा काढते. आता यावरती दिव्या आज रोखठोकपणे, म्हणजे पहिल्या आठवड्यात जी दिव्या दिसली होती रोखठोकपणे, त्याच्यापेक्षा जास्त रोखठोकपणे सुरुवातीलाच दिव्या दिसली. आता दिव्या इथे सांगताना दिसते की मी कुठल्याही प्रकारचे नियम मोडले नाही.
मला रात्री झोप येत नाही हे मान्य आहे, परंतु डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी काही गोष्टी करते आणि डॉक्टरांनी मला आराम करायला सांगितलाय, तरीही मी बिग बॉसच्या घरातील काही कामं करते. आणि राहिला प्रश्न माझ्या झोपेचा, तर मी दिवसा झोपत नाही. माझ्यासाठी कुठल्याही प्रकारचा कुकडुकू केला जात नाही. आणि इथे एक दिव्या शब्द वापरते की काय फालतू कंटेस्टंट आणले. या अगोदर दिव्या असं सांगताना दिसते की मी सरकार आहे, घोड्याला सुद्धा घोडा लावू शकते. दिव्या एक शब्द वापरते की डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी आराम करते आणि बिग बॉसचं देखील ती नाव घेते. बिग बॉस मध्येच दिव्याला थांबवतात आणि सांगताना दिसतात की तुम्ही डॉक्टरांचा आणि माझा म्हणजे बिग बॉसचा उल्लेख या ठिकाणी करायचा नाही. त्यानंतर मग दिव्या सांगते की मी रिस्पेक्ट करते तुमचा, धन्यवाद बिग बॉस. यानंतर थोडीशी तुतू मैमै दिव्या आणि बाकीच्या कंटेस्टंट मध्ये पाहायला मिळते. यावर दिव्या म्हणते की मी बाहेर सरकार म्हणून वागते आणि हातात माझ्या तलवार असते आणि या तलवारीने मी काय करू शकते हे बाहेर तुम्हाला दाखवेन. मी इथे जरी साधी असली तरी बाहेर सरकार आहे, तिकडे तलवारी आमच्या तयार आहेत. बाहेर तुम्हाला मी दाखवेन काय आहे दिव्या सरकार. यावरती ह्याच्या दोन पुरी आहेत, एक रुचिता जामदार आणि दुसरी तन्वी कोलते. यांनी सांगितलं की तू आम्हाला धमकी देते का. दिव्याला ह्या पोरी म्हणतात, तेव्हा दिव्या म्हणते हो मी तुम्हाला धमकीच देते, धमकी म्हणूनच तुम्ही समजा. आणि हे 2-3 वेळा दिव्या बोलली की ही धमकीच समजा, मी या तलवारीने काही करू शकते, हे बाहेर, ही तुम्ही धमकी समजा. तर यावरती बिग बॉस दिव्याला थांबवतात आणि सांगतात की तुम्ही अशा प्रकारे धमकी देऊ शकत नाही. तुम्ही नेहमीच संविधानाच्या गोष्टी करता, तुम्ही नेहमीच महापुरुषांचं नाव घेता आणि तुम्ही धमकी देता. वरती दिव्या ठामपणे बोलते हो बिग बॉस मी धमकीच दिली. दिव्याचा चेहरा तुम्ही तेव्हा बघितला असेल ना, म्हणजे ती त्याच वेने सांगत होती की हो मी धमकीच दिली. यावरती राकेश सुद्धा समजवताना दिसतोय की दिव्या अशा प्रकारे बोलू नको. थोडीशी तुतुमैमे या ठिकाणी पाहायला मिळते. त्यानंतर हे प्रकरण वाढतंय असं लक्षात आल्यानंतर इथे दिव्या आणि राकेशला एकत्र कन्फेक्शन रूम मध्ये बोलवलं जातं आणि इथे बिग बॉस पहिल्यांदा क्लिअर करतात की दिव्या मला काही गोष्टी तुझ्यासोबत क्लिअर करायच्या आहेत, त्यासाठी राकेश सुद्धा असणं गरजेचं आहे, कारण तुमचं एक नातं चांगलं आहे. तेव्हा बिग बॉस दिव्याच्या बद्दल बोलताना म्हणतात की तुम्ही जे काही स्पष्टीकरण दिलं त्याच्यामध्ये तुम्ही वारंवार सांगितलं की मी हो धमकीच दिली. दिव्या तुम्ही एक चांगल्या वक्ता आहात, तुम्हाला शब्द कुठे ठेवायचे, शब्द कसे मांडायचे हे तुम्हाला चांगलंच माहित आहे. शब्दामुळे वाद होऊ शकतो हे देखील तुम्हाला चांगलंच माहित आहे. ही सिरियस गोष्ट आहे हेही तुम्हाला माहित आहे, हे सगळं दिव्याला माहित आहे. परंतु मी धमकी दिली याच्यावरती दिव्या मात्र कायम होते. त्यानंतर बिग बॉस म्हणतात की दिव्या तुम्ही आज सर्व मर्यादा ओलांडलात. संविधानाची परत इथे बिग बॉस तिला आठवण करून देतात. आपण हे सगळं बोलायला नको होतं असं म्हणून बिग बॉस वारंवार दिव्याला सांगताना दिसतात. परंतु दिव्या म्हणजे हे मी केलंच, मी अशीच आहे, हे दिव्या वारंवार सांगताना दिसत होत्या. आणि दिव्याने इथे एक मुद्दा काढला की हे मी का केलं, कारण माझ्या बाहेरच्या पर्सनल गोष्टी इथे काढल्या जातात. माझ्या गाडीचा रंग कोणता, ड्रायव्हरचा पगार किती, किंवा मग गाडीचा कलर कुठला, या सगळ्या गोष्टी माझ्या काढल्या जातात आणि माझ्या भाषणाबद्दल बोललं जातं. तर यावरती बिग बॉस स्पष्टीकरण देताना म्हणतात की दिव्या अशा प्रकारे कुठलंही भाष्य केलं जात नाही, तुझ्या पर्सनल गोष्टी इथे काढल्या जात नाही. तर तुमची जी काही पद्धत आहे, तुम्ही जे काही बोलता ते भाषणासारखंच बोलता. तर यावरती बिग बॉसच्या घरामध्ये भाष्य केलं जातं आणि एक खूप छान पद्धतीने इथे ते समजवताना दिसत आहेत की माणूस तेव्हाच मोठा होतो जेव्हा तो चूक मान्य करतो. कारण दिव्याच्या चेहऱ्यावरती मी काही चुकीचं केलंय किंवा माझ्याकडनं हे काही घडलंय यावरती दिव्या म्हणजे ठाम आहे ती की मी हे बरोबरच केलेलं आहे. यावरती तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा. हे सगळं बघून मग बिग बॉस कदाचित डोक्यावरतीच हात मारून घेत असतील आणि मग राकेशला त्याने सांगितले की भावा आता तूच काहीतरी समजव. त्यानंतर राकेश तिला समजवताना दिसतो की बाई हे जे सगळं आहे ना, हे नॅशनल टीव्ही वरती लोक पाहतायत, यामध्ये तुझी इमेज सुद्धा आहे आणि बिग बॉसची इमेज सुद्धा आहे. बिग बॉसने तुला असंच आणलं नाही बिग बॉसच्या घरामध्ये. आता ही सांगते की मी बाहेरच्या जगामध्ये तशीच आहे, इथे तशीच आहे. राकेश बोलतो की त्यासाठी तुला इथे आणलंय, तुझी इमेज फार वेगळी आहे त्यासाठीच आणलंय. आता बिग बॉसने तुला इथे आणलंय, त्यांची एक इमेज आहे, काय म्हणून त्यांचा एक रिस्पेक्ट आहे,
तर तुला व्यवस्थित बोलायला पाहिजे, तुला माफी मागायला पाहिजे. पण दिव्याबाई इथे अजिबात माफीच्या मूडमध्ये नाही आहेत. त्यानंतर राकेशला इथे बिग बॉस बोलताना दिसत आहेत, की जर आज तुझ्या बहिणीने हे सगळं केलं, जर इतर सदस्यांनी, मग तो विशाल असेल, अनुश्री असेल किंवा मग रुचिता असेल, याने जर हे काही केलं असतं, तर तुझी काय रिॲक्शन असते? तू तर धमकीच दिली असती, मी बिग बॉसच्या घराबाहेर जातो, हे मला अजिबात पटणार नाही. यावरती राकेश बोलतो, हो बिग बॉस, असं कदाचित होऊ शकतं आणि झालं असतं ते मित्रांनो. जर हे जर दुसरं कोणी बोललं असतं ना, दिव्याच्या व्यतिरिक्त टोळी टीमचे सदस्य, तर राकेश बोलला असता की हे मला अजिबात पटत नाही आणि याच्यावरती तुम्ही काहीतरी निर्णय घ्या. दिव्या इथे माफी मागत नाही. जेव्हा कन्फेक्शन रूममधनं बाहेर येतात तेव्हा तो राकेश खूप तिला समजवण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही माफी मागा आणि हे सगळं सॉल्व्ह करा. दिव्या सांगते की मी माफी मागणार नाही, मी बाहेर अशीच आहे, आतमध्ये सुद्धा अशीच आहे. त्यानंतर येऊन वगैरे बसतात, शांत होतं. इथे काहीतरी रितेश भाऊने मध्येच एक गेम आणलाय. खरं तर त्यांची ती टीम आहे त्या खेळाची. तर तो टास्क व्यवस्थित झाला असता, पण या सगळ्या राड्यामुळे तो टास्क झाला नाही. व्यवस्थित झाला, पण ते आपल्याला जास्त दाखवलं नाही. एक दिवस जातो पूर्ण. कदाचित त्यांनी लीगल ॲडवाईस वगैरे सगळी घेतली असेल. सगळे काही बोलणं त्यांचं बिग बॉसची टीम, क्रिएटिव्ह टीम, कलर्स मराठी, एंडमॉल शाईन हे सगळे एकत्र बसले असतील आणि त्यांनी एक मोठा निर्णय यापूर्वीच घेतला होता. दिव्याला इथे पुन्हा एकदा सांगताना दिसतात, त्यांची कान उघडणी केली जाते, की तुम्हाला कोणताही पश्चाताप इथे होताना दिसत नाही. तुम्हाला कुठलीही गिल्ट होताना दिसत नाही. दिव्या हसण्याच्या मूडमध्ये, म्हणजे एक दिवस पूर्ण होऊन सुद्धा दिव्यामध्ये कुठल्याही प्रकारचा फरक पडलेला दिसत नव्हता. शेवटी बिग बॉस इथे सांगतात, की तुम्ही तुमच्या असंख्य चाहत्यांना नाराज केले. दिव्या बोलते, की मी इथे माफी मागू शकत नाही. शेवटी बिग बॉस इथे निर्णय घेतात आणि सांगतात, की आम्ही सगळ्यांनी ठरवलं आहे, की जे तुम्ही काही केलं, त्याच्यावरती आम्ही ॲक्शन म्हणून तुम्हाला बिग बॉसच्या घराबाहेर काढतोय. हे सगळं ऐकल्यानंतर बिग बॉसच्या घरातील इतर सदस्यांना चांगलाच धक्का बसतो. पण दिव्या आपल्या मतावरती ठाम आहे. इथे बाकीचे सदस्यही सांगताना दिसतात, की दिव्याबाई माफी मागा. राकेशही पाठीमागून सांगतो, की दिव्या थांबव, हे माफी माग. पण बाई नाही, मी माफी मागणार नाही म्हणजे नाही. मला असं वाटतं, की ठीक आहे बघा, रागाच्या भरामध्ये काही गोष्टी होऊन जातात, घडून जातात. तेव्हा आपल्याला पटकन कळत नाही, की आपण काय बोललोय किंवा काय बोलायला पाहिजे. त्यानंतर ठीक आहे, सॉरी बोलल्याने काही झालं नसतं. दिव्याने जर सॉरी सांगितलं असतं, बोलली असते, तर एवढं काही झालं नसते. म्हणजे एक दिवस पूर्ण घेतलेला बिग बॉसने, कदाचित काहीतरी वेगळा निर्णय झाला असता. दिव्याचं सांगायचं झालं तर नक्कीच दिव्या बाहेरच्या जगामध्ये रोखठोक असेल आणि आज तिने ते सिद्ध केलं. पण तिने जर माफी मागितली असती, जे काही झालं ते झालं. कारण माफी मागितल्याने कोणी लहान होत नाही. माफी मागून सर्व काही ठीक झालं असतं. पण दिव्याने माफी मागण्याचे कष्ट केले नाही आणि जशी आली होती ती अगदी स्ट्रॉंग, निर्भीड, तशी ती बिग बॉसच्या घराबाहेर गेली. त्यानंतर राकेशने आणि बाकी सदस्यांनी सांगितल्यानंतर ती सांगते, की मी मीन करत नाही कुठल्याही गोष्टीचं. जर तुम्हाला वाईट वाटलं असेल, बिग बॉस तुम्हालाही वाईट वाटलं असेल, तर मी समक्ष आहे, समक्ष काहीतरी ते शब्द बोलली आणि मी माफी मागते असं म्हणून ती बोलली आणि इथे दिव्याचं इव्हेक्शन केलं जातं. अखेर मित्रांनो, 4 आठवड्यानंतर दिव्या शिंदे ही घराबाहेर पडलेली आहे. तिसरा कंटेस्टंट दिव्या शिंदेच्या रूपाने बिग बॉसच्या घराबाहेर गेली. दिव्या एकदम काय म्हणू आपण, मी जशी होते तशीच राहिले आणि तशीच बिग बॉसच्या घराबाहेर गेले. असं म्हणून तिच्या चेहऱ्यावरती ते काही दिसत नव्हतं, की मी चुकले, मी यांची माफी मागेन. असं म्हणून ती बिग बॉसच्या घराबाहेर गेली. स्ट्रॉंग होती ती. तसा खेळ तिने बिग बॉसच्या घरामध्ये दाखवला नव्हता. आज अगदी मुद्देसूद बोलताना दिसत होती. पण तिची फॅन फॉलोइंग जबरदस्त होती. बाहेर ज्या पद्धतीने तिला सपोर्ट मिळत होता ना, तो म्हणजे कडक, एकदम जबरदस्त सपोर्ट मिळत होता. दिव्या शिंदे बिग बॉसच्या घराबाहेर गेल्यानंतर काही सदस्यांना कळ आली होती. त्याच्यामध्ये बहुतेक मला असं वाटतं, की दीपाली सय्यद ओक्साबोक्शी रडताना दिसत होती आणि प्राजक्त हिने सुद्धा तो विषय केला होता, की का तिने माफी नाही मागितली, अमुक झालं, तमुक झालं. यानंतर बिग बॉस सगळ्यांना बसवतात आणि जे काही घडलं ते सांगतात, की दिव्या शिंदे याने जे काही
कृत्य केलं त्याच्यावरती ती अजिबात माफी मागत नव्हती. मी बरंच समजवण्याचा प्रयत्न केला, राकेशने समजवण्याचा प्रयत्न केला, या दोघांना मी एकत्र बसवलं होतं, त्यांच्या समोरच गोष्टी सगळ्या क्लिअर केल्या होत्या, परंतु इतर सदस्यांच्या सुरक्षिततेसाठी हे सगळं आम्हाला करावं लागलं. बिग बॉसने इथे क्लिअर केलेलं आहे. अशा प्रकारे मित्रांनो, दिव्या शिंदे हिचा शेवट आज बिग बॉसच्या घरामध्ये झाला. बिग बॉसच्या घरातली एक स्ट्रॉंग कंटेस्टंट ती नक्कीच होती. नक्कीच तिचा जास्त गेम पाहायला मिळाला नाही, परंतु एक स्ट्रॉंग कंटेस्टंट ती होती. फॅन फॉलोविंग मजबूत होती आणि या आठवड्यामध्ये ती जास्त दिसली नव्हती, फक्त या शेवटच्या मुवमेंटला ती दिसली. खरं तर अजून पुढे जर राहिली असती तर चांगला गेम तिने दाखवला असता, परंतु ठीक आहे, आपलं बिग बॉसचं बॅड लक सांगू आपण. तर मित्रांनो, दिव्या शिंदेचं हे जे काही इव्हेक्शन आहे ते फेअर आहे की अनफेअर आहे याबद्दल तुम्ही नक्कीच सांगा. आणि त्यानंतर उद्या भाऊच्या धक्क्यावरती जबरदस्त शाळा होणार आहे. पहिल्यांदा शाळा होणार आहे ती म्हणजे रुचिता आणि अनुश्री मानेची. ज्या पद्धतीने या दोघी बिग बॉसच्या घरामध्ये वागतायत, तर या दोघींचे कान उघडे होणार आहे. त्यानंतर दुसरी प्रचंड मोठी शाळा होणार आहे ती म्हणजे आपला ओमकार राऊत याची शाळा होणार आहे. आणि त्यानंतर एक शॉकिंग असं एलिमिनेशन नक्कीच होणार आहे. आता कोण जाईल हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. आज दिव्या शिंदे गेली. मित्रांनो, अशा प्रकारचं जे इव्हेक्शन आहे ना ते खरंच खूप शॉकिंग आहे. आता काही लोक इथे सांगताना दिसत आहेत की बाकीच्यांकडनं सुद्धा चुका झाल्या, शिव्या कोणी घातल्या, धमकी दिली. आज दीपाली सय्यदला कोणी रुचिताने धमकी दिली की तुमचं मी आयुष्य बर्बाद करेन वगैरे वगैरे बरंच काही. तर दिव्याचे फॅन्स हा सुद्धा मुद्दा काढताना दिसत आहेत की बाकी लोकांनी सुद्धा बऱ्याच धमक्या दिल्या, पण त्याच्यावरती तुम्ही कुठलीही ऍक्शन घेतली नाही. आता आज या आठवड्यामध्ये जे काही धमक्या दिल्यात, मर्दानी खेळ तुम्ही यासाठी शिकलात का, किंवा मग ही जी काही तुमचं आयुष्य बर्बाद करेल, या धमक्यावरती उद्या म्हणजे शनिवारी रितेश भाऊ नक्कीच बोलतील. पण दिव्याच्या बाबत जे काही घडलं, दिव्याने आहे ना थोडीशी माफी मागायला हवी होती. काय हरकत आहे? काय वाटतं तुम्हाला? जाऊ दे ना, लेट्स गो करूया. पुढे भरपूर दिवस आहेत, दाखवू अजून आपण. जे कोणी बोलतात ना त्यांना अजून दाखवू. बघा, बिग बॉसने छान सांगितलं राकेश बद्दल की राकेशला या टास्क मध्ये किती ट्रिगर केलं, म्हणजे फार राकेशला आणलं, पण राकेशने संयम ठेवला. राकेश बोलत होता मी हे करेन ते करेन, पण त्याने संयम ठेवला. तसा संयम दिव्याने ठेवायला हवा होता. थेट धमकी आणि मी अमुक करेन तमुक करेन तर इथपर्यंत जायला नको होतं, असं माझं वैयक्तिक मत आहे. या सगळ्या प्रकरणावर तुम्हाला काय बोलायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा. आणि मित्रांनो आहे ना, ज्या पद्धतीने बिग बॉसच्या घरामध्ये सर्रास नियम मोडले जातात ना, तर यावर आहे ना काहीतरी मोठी ऍक्शन घ्यायला पाहिजे. म्हणजे बिग बॉस सुद्धा वैतागलेत की हे काय म्हणून कंटेस्टंट बिग बॉसच्या घरामध्ये आणलेत, अजिबात कोणी ऐकत नाही. राखी सावंत आता येते उद्या परवा बिग बॉसच्या घरामध्ये, तिने सगळ्यांचे ढोल चांगलेच वाजवायला पाहिजेत, सगळ्यांचे कान उघडणे करायला पाहिजे. आता राखी सावंत काय दिवे लावते बिग बॉसच्या घरामध्ये, 15 दिवसासाठी ती येणार आहे असं बोललं जातंय. तर ठीक आहे, या सगळ्यावरती आपण नक्कीच उद्या बोलूया. दिव्याचं इव्हेक्शन फेअर की अनफेअर आहे. त्यानंतर तन्वीने जे काही दिव्याबद्दल मुद्दे काढले त्याबद्दल तुम्हाला काय सांगायचं. यासोबतच दिव्या सतत बिग बॉसच्या घरामध्ये बोलत असते की माझ्या पर्सनल गोष्टी काढतात हे लोक, तर खरंच दिव्याच्या पर्सनल गोष्टी काढल्या होत्या का? या सगळ्यावरती तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा. बिग बॉस आणि मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.